नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेडमार्क यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र प्रायव्हेट MBBSचा टोटल जो खर्च आहे, टोटल जी आपल्याला ट्युशन फीज लागते, ती आपण सर्व कॉलेजची सविस्तरपणे डिस्कस करणार आहे. म्हणजे नेमकं आपल्याला महाराष्ट्रात प्रायव्हेट MBBS जर का करायचं असेल तर आपल्याला किती खर्च येईल हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट सांगू इच्छितो. त्यामध्ये असं आहे की जे MBBSचे कॉलेजेस असतात त्यांची फीज खूप जास्त वेगवेगळी असते. BAMS आणि BHMS कॉलेज सारखं त्या रेंजमध्ये MBBS कॉलेजची फीज नसते. यांच्या फीजमध्ये खूप जास्त फरक असतो आणि जेवढी कमी फीज तेवढाच जास्त त्या कॉलेजचा कट ऑफ जातो. कारण की सर्वांना कमीत कमी फीज असलेलं कॉलेज पाहिजे, त्यामुळे तिथे जास्त मार्क्सवाल्यांचे अर्ज जातात आणि म्हणूनच त्या कॉलेजचा कट ऑफ खूप जास्त वाढतो. सोबतच जर का तुम्ही फिमेल कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला काहीच फीज नसते, झिरो फीज असते. फक्त तुमचं जे इन्कम आहे ते 8 लाखापेक्षा तुम्हाला कमी पाहिजे. सोबतच प्रत्येक कॉलेज जे असते ते कॅटेगरीनुसारच फीज घेते. जर का तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 50% सवलत असते. तसंच EWSला पण तसंच आणि SCBCला पण आपल्याला 50% सवलत असते. सोबतच जर का तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला झिरो फीज असते आणि जर का NT VJ जर का तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला सुमारे 30 ते 50 हजार रुपयापर्यंत तुम्हाला फीज लागते, म्हणजे कमीच फीज लागते. जे मॅनेजमेंट कोटा आहे त्यामध्ये तुम्हाला खर्च अधिक द्यावा लागतो. अधिक म्हणजे किती, तर तुम्हाला दरवर्षी 3 पटीने फीज द्यावी लागते. म्हणजे मॅनेजमेंट कोटाचा साधारणपणे तुमचा खर्च जो आहे तो 1.5 करोडपर्यंत तुमचा खर्च जातो. तर मित्रांनो, आता आपण महाराष्ट्रातील जेही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यांची आपण फीज आता डिस्कस करणार आहे. आपलं पूर्ण महाराष्ट्र MBBS प्रायव्हेट कॉलेजचं फीज स्ट्रक्चर आहे. ही जी फी इथे मेन्शन केलेली आहे ही ओपनची फीज आहे. कॅटेगरीनुसार तुम्हाला त्या कॉलेजला सवलत मिळेल. इथे तुम्ही बघू शकता की जे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आहे याची ओपनसाठी फी 6,36,000 रुपयाच्या जवळपास जाईल. यामध्ये मी फक्त ट्युशन फीज इन्क्लूड केलेली आहे. सर्व कॉलेजची आपापली डेव्हलपमेंट फी असते, ती त्यांच्यानुसार ते ठरवतात. आणि ही जी मी फी इथे मेन्शन केलेली आहे ही फक्त ट्युशन फी आहे. तुम्ही इथे बघू, आणि आपल्याला जी सवलत असते ती ट्युशन फीजवरच भेटते. नंतर जर का कॉलेज आहे हे मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे. नंतरचं कॉलेज अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे, 7 लाखाच्या जवळपास याची फी आहे. PIMS मेडिकल कॉलेज इस्लामपूर सांगली याचं 7,63,000च्या जवळपास. MIMSR लातूर 7,65,000च्या जवळपास. राजेंद्र घोडे अमरावती 7,72,000च्या जवळपास. जर का आपण बघितलं तर आहे PMC परभणी, याची फीस 7,72,000च्या जवळपास आपली फीस जाते. नंतर संभाजीनगरचं प्रायव्हेट कॉलेज जे की आहे 7,72,000 जवळपास याची फी जाते. नंतर तसगावकर मेडिकल कॉलेज कर्जत त्याची पण 7,72,000 जवळपास. अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर याची 8 लाख. तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई 8,16,000 रुपये. ACPM धुळे 8,28,000 रुपये. रत्नागिरीचं मेडिकल कॉलेज 9,58,000 रुपये. मायमर कॉलेज पुणे 10 लाखाच्या जवळपास याची फीस जाते. PDMC अमरावती 10,25,000. तर बघता की जसं जसं आपण खाली जातो तसं तसं या कॉलेजची फीज आहे ती वाढत जाते. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की जशी जशी आपली फीज कमी असते तसा त्या कॉलेजचा कट ऑफ जास्त असतो, कारण की सर्वांना कमीत कमी फीज असलेलं कॉलेज पाहिजे, म्हणूनच त्या कॉलेजचा कट ऑफ जास्त असतो. नंतर जर का आपण कॉलेज बघितलं KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई याची फीज 11 लाखाच्या जवळपास आपल्याला फीज पडते. नंतर आपण जर का V पॉवर मेडिकल कॉलेज नाशिक बघितलं तर ते आहे 11 लाखाच्या जवळपास. नंतर जर का अहमदनगरचं आपण प्रायव्हेट कॉलेज बघितलं तर 11.5 लाखाच्या जवळपास आपल्याला ओपनची फीज लागते. नंतर जर का आपण NKP साळवे कॉलेज बघितलं तर 11.5 लाख म्हणजे 11,62,000 जवळपास फी. नंतर SMBT याची पण तेवढीच फी लागते. नंतर SKN त्याची पण फी 12.5 लाखाच्या जवळपास आपल्याला दरवर्षी लागते. वेदांता मेडिकल कॉलेज पालघर हे तर डीम्ड कॉलेज म्हणू शकतो आपण, याच्यावर कोणती सवलत नसते, तर 17 लाखाच्या जवळपास आपल्याला याची फीज लागते. अशाच प्रकारे आपण महाराष्ट्र प्रायव्हेट MBBS कॉलेजेसची जी फीज आहे ती इथं आपण थोडक्यात बघितलेली आहे. ही जी फीज इथे सर्व मी मेन्शन केली आहे ही फीज फक्त ट्युशन फी आहे आणि ही ओपनला लागणारी फीज आहे. OBC EWS आणि सोबतच SCBCला तुम्हाला 50% सवलत भेटते. आणि जर का तुम्ही SC STचे असाल तर तुम्हाला इथे झिरो फीज लागते. फक्त तुम्हाला काही डेव्हलपमेंट फीज वगैरे आणि जे म्हणजे जे डेव्हलपमेंट फीज नाही, पण जे तुम्हाला डिपॉझिट असते फक्त तेवढंच लागते, जे की तुम्हाला कोर्स कम्प्लिशन नंतर परत भेटून जाते. आणि जर का तुम्ही VJ आणि NTचं बघितलं तर त्यांना थोडीशी डेव्हलपमेंट फीज द्यावं लागते, म्हणजे 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत त्यांचा टोटल खर्च येऊन जाऊ शकतो पूर्ण फीजचा, असा आहे.
तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.